हाय, चला मंडळी, आज आपल्याला ना जायचंय जेवण करायला. आज चैत्र महिन्यातला पहिला रविवार आहे आणि आम्ही आमच्या देवाचा रविवार असल्यामुळे आम्ही रविवार धरतो. पण मैत्रिणीच्या आग्रहाखातर आणि अट्टासाखातर मी आज बाहेर जेवायला चाललेली आहे. सुंदर अशा हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. चला मग तुम्ही पण माझ्यासोबत. हे माझं घर आहे, तुम्ही बघू शकता. आता मी घरातून तयार होऊन अशा प्रकारे निघालेली आहे. मग तुम्ही पण येणार ना? हो, मी तुम्हाला नक्की घेऊन जाणार आहे. जेवायला जायचं आहे आपल्याला, तर आपण सगळेजण मिळून पण चला जेवायला. हे आहे माझं छोटंसं घर आहे. तिथून त्या झाडापासून इथंपर्यंत हे असं माझं, हे इथंपर्यंत ह्या रोडपर्यंत माझं घर आहे. तुम्हाला माहिती आहे? ओके, बाय. चलो जेवायला चालले तर हे पा माझे किरायदार मला सतवायलेत. मला घेऊन चला काकू म्हणायलेत. हे का जाऊ दिना झालेत. हे सगळे माझे किरायदार आहेत, तर मला जाऊ दिना झालेत. काकू कुठं चालला म्हणून हटकायले. म्हणलं जेवायला चालले तर आम्हाला घेऊन चला. असं एवढ्याला नेल्यावर कसं म्हणेल? मग भांडे घासायला लावल ना हॉटेलवाला. हा, हे पा भाडं देतात. मग भाडं देतात तर राहतात ना. हे पा, हा, माझ्या वाढदिवसाला नक्की जाऊया. हां, आता अजून छोटी आहे मी, थोडी मोठी झाली की मग जाऊ. ओके, बाय. चलो. शारदाचा मुलगा पण येतो. आम्ही चाललो जेवायला. चला मग. खूप ऊन झालेलं आहे आणि ऊन लागत आहे. हे पा लातूरमध्ये पण गर्दी आहे. एवढ्या उन्हाचे सुद्धा लोक बाहेर फिरत आहेत आणि खूप गरम होते. बरं का, बापरे, खूप गरम होते. मी तर असं हे पहा कसं म्हणजे डोक्याला कव्हर केलंय. तुम्ही सुद्धा उन्हामध्ये बाहेर फिरत असताना डोक्याला कव्हर करूनच फिरत जा. ओके, बाय. जाताना गांधी चौकामध्ये अचानक फुलं दिसली. एवढी सुंदर फुलं आणि मला शारदाची आठवण आली. का तर तिचं कौतुक करावं, तिचं अभिनंदन करावं. एकटी स्वतः शोरूम सांभाळून स्वतः गाड्या सेल करती. आणि कसं आहे माहिती आहे का, मी तिला फक्त एकच वेळेस तिनं मला माझे व्हिडिओ, माझे इंस्टाग्रामचे रील्स बघून मला एके दिवशी म्हणली, सरस्वती माझ्या बी गाड्याची रील्स करून दे ना गं. म्हणली, हो चालतंय, देते म्हणले. आणि मग मी तिला 1-2 रील करून दिल्या तिच्या गाड्याविषयी, शोरूमविषयी. आणि मी तिला सांगितलं की तू स्वतः रील्स कर. तुझ्या गाड्याची माहिती असेल, तुझ्या गाड्याच्या पार्कची माहिती असेल, तुझ्या शोरूमची माहिती असेल. मी 1-2दा येऊन करण्यापेक्षा तू स्वतः उभं टाक आणि तू स्वतः रील्स करायला शिक. म्हणून मी शारदाला तयार केलं. आणि हे पा, तिनं माझ्या पायावर पाय देऊन स्वतः बोलायला शिकली. स्वतः शोरूमची ॲड करायला लागली, आता गाड्यांची ॲड करायला लागली, पार्टविषयी माहिती द्यायला लागली. मग आपल्या मैत्रिणीचं आपण कौतुक केलं पाहिजे ना. मग तिनं स्वतः सगळं हे करायला लागली. मग मला काल परवाला फोन केली, सर्व आपल्याला जेवायला जायचं. मी म्हटलं का गं? तर नाही गं, माझ्या गाड्या इतक्या सुंदर विकल्या गेल्या पटापट. आणि तू मला थोडासा मार्ग दाखवला आणि मी त्याच्यावर चालायला लागले, तर माझं खूप छान झालं. तर मला असं वाटायलंय की तुला पार्टी द्यायची. मी म्हटलं चल ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर इट्स ओके. मग निघालो आम्ही कुठं आलो माहिती आहे का? यमी लातूर शांभोज. मंडळी, एवढं सुंदर अप्रतिम जेवण होतं. बापरे, नाही, हॉटेलच अप्रतिम होतं पहिल्यांदा बरं का. एवढ्या वाट्या, माय बापरे. बघा काय खावन काय नाही मंडळी, किती वाट्यान काय नाही. दादा बाई, काय वाढत होते. कसली प्रॅक्टिस आहे मा ह्या लोकावाला काय नाही. तुम्हाला काय सांगू मंडळी, असं डोळे झाकून उघडीपर्यंत तर बाजूला वाढून. बापरे, आम्ही बायका सुद्धा फेल आहेत बघा ह्या लोकांच्या पुढे. काय असं चमचा उचलले मंजुकना तर झपक ताटली मोकळं. बापरे, खरंच बाबा, काय प्रॅक्टिस आहे रे बाबा. पण हे लोक आपल्याकडले नाहीत. हे लोक बाहेरकडचे आहेत मंडळी. इथली सगळी व्यवस्था पाहून इतका आनंद वाटला मला ना की विचारता सोनी. खरंच ह्या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघा मंडळी. खूप कौतुक करावं ह्यांचं बरं का. कारण हे पा काय खावण काय नाही. बघा ही ताट, बाप रे.
अगोदर पण आम्ही ह्याच्या अगोदर पण भोजला खूप वेळेस गेलोय. ही भोजची क्वालिटी आणि क्वांटिटीचा नादच करायचा नाही. नादखुळा नादखुळा. बाप रे, आम्ही एवढी मज्जा केली. अरे बाप रे, खूप आणि खूप. खरंच शारदाचे धन्यवाद. आणि शारदाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी हिला 1 ते 2च वेळेस सांगितलं, असं कर तसं कर तसं कर असं कर. लगेच व्हिडिओ तयार, शोरूमची माहिती तयार, सगळं करेक्ट शिकली बघा. आणि शिकलेल्या आनंदामध्ये तिनं मला आज पार्टी दिली की सरू तू मला थोडीशी मदत साथ केलीस आणि त्याच्यापासून मी उभं टाकले बघ म्हणून. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि हे ही 2 आमचे राजे. हे ही माझा पोरगा आणि ही शारदाचा पोरगा. एवढी मज्जा करलाले इथं बसून वरी. काय सांगावं का नाही. दोघं एकमेकाला बोलणं काय, चिडवणं काय, एकमेकाला काय मजा टिंगल करायले. बापरे, खूपच मस्त, अप्रतिम. भोजचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का. किती प्रकार, अनलिमिटेड प्रकार. काय खावं आणि काय नाही. आम्ही तर हसायलो. आता आपण 1 चपाती भाजी भात वरण खाल्लेलं. ही बघा काय कशात काय घातलं होतं आणि काय काय केलं त्या भोजवाल्यालाच माहीत ग माय. अगं माय गे, बापरे. आणि उन्हाळ्याची सुरुवात आम्ही केली बरं का आमरस रसानी. आणि पहिल्यांदा रस खाल्ला तो भोजवाल्यांचा खाल्ला. छान होता, मस्त होता. घरी केल्यासारखा एकदम घट्ट सुंदर रस होता. आणि विशेष टेस्ट पण छान होती. ताज्या आंब्याचा रस असल्यामुळं खूप आणि खूप छान रस होता मंडळी. आम्ही रसाची मेजवानी खाल्ली. पहिल्यांदा रस मी शारदातर्फे शारदाचा खाल्ला. आता पार्टी शारदाची म्हणल्यावर रस शारदाचाच. आणि यश तर काय हो का बघा, तोंडाला हात लावलं पोरानं. आई काय खावं मला काही कळच ना. बाप रे, कुठून चालू करावं, कसं खावं काय नाही. हसू लाला बी आणि मनू बी लाला की एवढं ताट मोठा आई. आपलं घरबार जेवतंय की एका ताटात म्हणाला झालं. पण मंडळी भोजवाले लय आगाव आहेत. 1 ताट एकालाच देतात. एका ताटात 2 नाही, लय वाढत्यात म्हणून तुम्ही 1-2 करचाल. अजिबात नाही, नाद नाही. एकट्याला 1 ताट. आणि जेवण झाल्यावर हात धुवायला तर एवढं भारी आहे. घरी कोण हातावर पाणी घालत नाही मंडळी. हे लोक नाही जर ताटात जर आपण खरकट ठेवलं भांडे घासायला होतात. संपवतो ना पारूला पाठवतो. नाही अजिबात नाही, संपवलं पाहिजे. त्याला सांग तू जोडीनं बसून जेवायलाच त्याला संपवायला सांग. नाहीतर इथं बसून ठेवतात म्हणा हे लोक. हे बघा मंडळी किती आदरपूर्वक हात धुवायला देतात सन्माना करून. खूप छान बिचाऱ्यांची काय सिस्टम आहे का सगळ्यांना हात धुवायला. बापरे, नॅपकिन हात पुसायला. सोप खाल्लो मस्तपैकी बाहेर.
खरंच शारदाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान ग्रीप घेतली आहे. पाडव्यापासून 7 गाड्या विकून रेकॉर्ड तोडल्याबद्दल शारदाचे खूप खूप अभिनंदन, मनस्वी अभिनंदन. त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना, गांधी चौकात गुलाब दिसला, चॉकलेट आणि गुलाब देऊन शारदाचे खूप खूप अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. आणि खाली येऊन आम्ही सुंदर प्रकारे पान दिसलं आणि मग जेवणाचं शेवट म्हणजे पानाने असतो म्हणून सुंदरपैकी पान घेतलेलं आहे. मंडळी, इथं आल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर पान खायला विसरायचं नाही. अशा प्रकारे पान खाऊन सगळ्यांना जय हिंद, जय भारत. तर अशा प्रकारे सरस्वतीज ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, नाहीतर मग असे नवनवीन आगळे वेगळे व्हिडिओ, पदार्थाची माहिती मिळणार नाही. त्याच्यासाठी सरस्वतीज ब्लॉगला लाईक व सबस्क्राईब करायचं, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप खूप आनंददायी ठरतो. तर माझा आनंद दुगणा करण्यासाठी माझे श्रोते मंडळीनं मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशा प्रकारे आम्ही जेवण करून आता बाय बाय घरी निघालो. मग तुम्ही पण तुमच्या घरी जा छानपैकी. ओके बाय.